व्हीएमपी लिहितो की वडिलांच्या संघर्षाला मी स्वप्नपूर्तीचं दान करेल, मातीलाही होईल गर्व, आभाळही अभिमान करेल. आणि नको मला इमारत कुठली प्रेमाची निशाणी म्हणून, नको मला इमारत कुठली प्रेमाची निशाणी म्हणून, मी माझ्या आईसाठी स्वराज्य निर्माण करेल. UPSC किती वर्ष केले? मी 1 वर्षापासून प्रिपरेशन करतो. तर व्हीएमपी लिहितो याचा अर्थ विवेक मनोज पाटील लिहितो असा आहे. लेखनी माझी माझ्यातल्या मलाच शोधत राहते, लेखनी माझी माझ्यातल्या मला शोधत राहते, मी भावना मांडतो मनाच्या आणि कविता होऊन जाते. वा, टाळ्याच आहे माझ्याकडून. मित्रांनो, VMP लिहितो असं तुम्ही इंस्टाग्रामवर आता मागच्या 4 ते 5 महिन्यापासून बघत असाल. आणि या मुलाची स्टोरी काय आहे, या मागचा नेमका खरा चेहरा काय आहे, आणि याबद्दलच सविस्तर चर्चा करण्यासाठी स्वतः VMPला आपण इन्व्हाइट केलेलं आपल्या पॉडकास्टमध्ये. सो त्याची पूर्ण जर्नी आत्तापर्यंतची जी काय आहे आणि अशा काही गोष्टी ज्या आपल्याला माहीत नसतील, सो त्या सगळ्या गोष्टी VMP आपल्याला सांगणार आहे. सो VMP, स्वागत आहे तुझ्या पॉडकास्टमध्ये. ॲक्च्युली हा नोकरीवाला करिअर रिलेटेड पॉडकास्ट आहे, पण ज्या पद्धतीने तू जे व्हिडिओज बनवतो, तू जी पोएट्री करतो, मोटिवेशनल म्हणा, रिलेशनशिप म्हणा, बऱ्याच गोष्टी तू कवर करतो. सो त्या गोष्टींचा पण फायदा माझ्या ऑडियन्सला होईल, माझी ऑडियन्स मोटिवेट होईल आणि तुझी जर्नी ऐकून घ्यायला आवडेल, त्यातून काही इन्स्पिरेशन माझी ऑडियन्स घेईल. सो यासाठीच आपण पॉडकास्ट हा घेतो आहे. सो मला तुझं इंट्रोडक्शन मला पण सांग आणि ऑडियन्सला पण समजेल. सो काय सांगशील तू? तर सगळ्यात आधी धन्यवाद दादा मला इथं बोलवलं. तर नमस्कार, माझं नाव विवेक रुपेशा मनोज पाटील आणि महाराष्ट्रभरातील जवळपास 4.5 लाख लोक मला VMP लिहितो या नावाने ओळखता. येस. आणि माझ्याबद्दल तर 2 ओळीत बोलायचं झालं तर लेखनी माझी माझ्यातल्या मलाच शोधत राहते, लेखनी माझी माझ्यातल्या मलाच शोधत राहते, मी भावना मांडतो मनाच्या आणि कविता होऊन जाते. क्या बात आहे. तर सुरुवात झालेली आहे अशा पद्धतीने आपल्या पॉडकास्टची. पहिलीच चारोळी विवेकने सांगितलेली आहे. तर विवेक, आता आपण थेट जे प्रश्न आहेत माझे, म्हणजे मी आता स्टार्ट करतो तुला, ठीक आहे? बाकी त्याआधी फक्त तुझं जे बॅकग्राऊंड आहे थोडंसं मला थोडक्यात सांगशील आणि ऑडियन्सला पण कळेल की तुझं गाव कुठलं आणि तुझं एकंदरीत जो प्रवास आहे आतापर्यंतचा शॉर्टमध्ये मला सांगशील. तर मी मूळचा जळगाव जिल्ह्यातील वडली या छोट्याशा गावावरनं बिलॉंग करतो. ओके, म्हणजे आमच्याच जिल्ह्याचा आहे. हा, तर मी लोअर मिडल क्लास फॅमिलीमधून येतो. माझे वडील रेशन दुकानदार आहे आणि मी शाळेत असताना म्हणजे मी सेमी माध्यमातूनच लहानपणापासून शिक्षण घेतलेलं आहे. त्यानंतर मी जळगावलाच रायसोनी कॉलेजमध्ये माझं BBA कम्प्लीट केलं. ओके. आणि त्यानंतर मी UPSCची प्रिपरेशन स्टार्ट केली. ओके, तू UPSC किती वर्ष केलंय? मी 1 वर्षापासून प्रिपरेशन करतोय. 1 वर्षापासून. हा. आणि आत्ता काय स्टेज आहे? म्हणजे मी एक अटेम्प्ट दिलेला 2000, म्हणजे माझं ग्रॅज्युएशन 2024 साली कम्प्लीट झालं BBA. त्यानंतर मी UPSCची प्रिपरेशन सुरू केली. मध्यंतरी मी एका ठिकाणी जॉब पण केला होता. ओके. हां, आणि मग मला अभ्यासाला वेळ मिळत नसल्यामुळे मी तो जॉब सोडला आणि फुल टाईम प्रिपरेशन सुरू केली. ओके. आणि त्यामुळे मला वाचनाची गोडी निर्माण झाली, अजून समाजाबद्दल जाणून घेण्याची गोडी निर्माण झाली की नेमका आपला देश कसा वर्क करतो, ओके. आपलं सभोवताल कसं वर्क करतं. त्याबद्दल मी आता तुला विचारायलाच पुढे की तुझं जे शिक्षण आहे, तू आतापर्यंत कुठे जॉब वगैरे केलेला आहे आणि हे कसं तुला सुचतं. मला फक्त तुम्हाला एक सांगून द्यायचं आहे की फक्त तो इंस्टाग्रामवर ते चारोळ्याने लिहत UPSCची तयारी करतोय. ओके, पण ही पण बाजू तुम्ही नीट समजून घ्या त्याची. आणि UPSC काय तुम्हाला माहिती आहे की किती हार्ड आहे. तर VMP लिहितो याचा प्रवास नेमका कसा सुरू झाला, कुठून सुरू झाला? तर आणि ती जी लाईन आहे ना, तिचं काय हिस्ट्री आहे, तिचं काय सिक्रेट आहे? हां, तर मी सांगतोच तुम्हाला. तर मी 8वीमध्ये असताना आमच्या शाळेमध्ये कवितेची स्पर्धा होती. हां. त्यामुळे मला असं वाटलं की मीही त्यात पार्टिसिपेट करावं. हां. कारण मी एक लहान असताना तेव्हा सिरियल बघायचो फुलपाखरू म्हणून. त्यामध्ये तो जो मानस नावाचा एक कॅरेक्टर होता, तो वैदेहीसाठी, म्हणजे त्याची जी प्रियसी किंवा त्याला जी व्यक्ती आवडते तिच्यासाठी लिहायचा, कविता असो काहीही असो. तर मग मला असं वाटायचं की जर त्याला तो लिहितोय आणि त्याचं लिहिलेलं तिला आवडतंय, तर मी जर कोणासाठी लिहिलं तर ते त्या व्यक्तीला किती आवडेल. त्यामुळे एक मी पहिला प्रयत्न केला आणि योगायोग असा की कविता स्पर्धा पण होती. तर मग मी एक छोटीशी कविता केली आणि मी भाग घेतला कविते स्पर्धेत आणि ती कविता प्रेझेंट केली. ती जी कविता आहे ती तुला आठवते का अजून? नाही, मला आठवत नाही, कारण तेव्हा मी खूप लहान होतो. ओके.
तर मग तेव्हा मी ती सुरुवात केली. नंतर मला असं वाटलं की हे तर कोणीही करू शकतं. हा. यमक जुळवणं ही खूप सोपी प्रक्रिया आहे असं मला वाटलं. हम्म. पण कालांतराने मला कळालं की हे म्हणजे प्रत्येकालाच नाही नाही जमत जमत. हा. किंवा ज्यांना जमतं ते ते एवढं प्रभावशाली जमू शकतं असंही नाहीये. त्यामुळे मला असं वाटलं की मी लिहू शकतो आणि मग मी स्वतःला स्वयंघोषित कवी म्हणून घेतो तेव्हापासनं. ओके. हा म्हणजे मला अशी कवी म्हणजे उपाधी कोणी दिलेली नाहीये. याच्या पण पुढे येईल तुला ऑटोमॅटिक ती आता. तर मग तेव्हापासून जी सुरुवात झाली तर मग हळूहळू मी प्रेझेंट करायला घाबरायचो. मी शायरी लिहायचो, कविता लिहायचो, पण ते फक्त मित्रांसमोर प्रेझेंट करायचो. मग असंच एक कॉलेजमध्ये ऍडमिशन झालं आणि तेव्हा अँकरिंग वगैरे करायला लागलो. तर जी मी लिहायचो ते मी लोकांसमोर बोलून देखील दाखवायला लागलो, लोकांना ते आवडायला लागलं. ओके. तर व्हीएमपी जे नाव आहे ते तुझ्या नावावरूनच आहे ना? विवेक मनोज पाटील. मनोज पाटील. सो तुम्ही जे व्हीएमपी ऐकता त्याचा फुल फॉर्म हा आहे. हा म्हणजे मला एक क्लिअर करायचंय की व्हीएमपी हा कुठला कवितेचा प्रकार किंवा शायरीचा प्रकार नाहीये. तर व्हीएमपी लिहितो याचा अर्थ विवेक मनोज पाटील लिहितो असा आहे. ओके. तर बरेच लोक मला म्हणतात की दादा याच्यावर एक व्हीएमपी लिही. पण त्यांना असं वाटतं की व्हीएमपी लिहिणं म्हणजे एक वेगळ्या टाईपची कविता किंवा शायरी लिहिणं आहे, पण ते तसं काही नाही. बरं, मला एक सांग, आतापर्यंत तुला आठवतं का तू किती लिहिलं असेल, म्हणजे किती कविता लिहिल्या असतील, किती चारोळ्या लिहिल्या असतील? आता बऱ्याचदा असं होतं की म्हणजे मला एक खराब सवय आहे की जे मी लिहितो म्हणजे जे मला सुचतं ते बऱ्याच वेळा मी लिहत नाहीये किंवा नोट डाऊन करत नाही. त्यामुळे असं बऱ्याच वेळा झालंय की मला एकदम खूप सुंदर सुचलंय ते मी माझ्या आजूबाजूचा जो आहे त्याला ऐकवलंय आणि ते तिथं संपलंय. ओके. हा, तर मग तेवढं पुरतं तेवढं अस्तित्व असतं काही कवितांचं, आणि काही असतात ज्या माझ्या मनात राहून गेल्या, ज्या मी लिहिल्या आणि ज्या तुम्हाला आज ऐकायला मिळत आहे. बरं, तू माझ्या ऑडियन्स रिलेटेड प्रश्न आहे आता. जे आता स्पर्धा परीक्षेची तयारी करताय, जे पोलीस भरतीच्या पेपरची तयारी करताय, त्यांच्यासाठी एक तुझ्या चारोळीच्या भाषेत, कवितेच्या भाषेत काय मोटिवेशन देशील? तर मी त्यांना एवढंच म्हणेल की तर व्हीएमपी लिहितो की वडिलांच्या संघर्षाला मी स्वप्नपूर्तीचा दान करेल. तुम्ही त्यांनाच सांगितलेलं बरं होईल मित्र. तर व्हीएमपी लिहितो की वडिलांच्या संघर्षाला मी स्वप्नपूर्तीचं दान करेल, मातीलाही होईल गर्व, आभाळही अभिमान करेल, आणि नको मला इमारत कुठली प्रेमाची निशाणी म्हणून, नको मला इमारत कुठली प्रेमाची निशाणी म्हणून, मी माझ्या आईसाठी स्वराज्य निर्माण करेल. वा, टाळ्याच आहे माझ्याकडून तरी. आणि ऑडियन्स पण मी तर म्हणतो बघितल्यानंतर टाळ्या वाजतील आणि ही रील खूप व्हायरल होणार आहे. फॅमिली बॅकग्राऊंड तुला कुठेतरी हे झालंय का आतापर्यंत? म्हणजे आता तू जे लिहितोय तर याच्यामध्ये तुझ्या फॅमिलीचा बॅकग्राऊंडचा काही कधी म्हणजे वाटलं का तुला की तुझ्या फॅमिली बॅकग्राऊंडमुळे तू या गोष्टींमध्ये जरा जास्त डीप लिहितोय, असं कधी तुला वाटलं का की त्याचा हातभार आहे फॅमिली बॅकग्राऊंडचा? आता फॅमिली बॅकग्राऊंड म्हणजे जर जेनेटिक्सचा विचार केला तर माझे बाबा जे होते ते पत्रकार होते. तर मग त्यांना ती बोलायची ट्यून जी होती किंवा त्यांचा जो आवाज होता तो त्या पद्धतीचा होता. मग मला असं वाटतं की कदाचित माझ्या रक्तात ती गोष्ट तिथून आलेली असावी, ट्रान्सफर झालेली असावी. आणि राहिला प्रश्न, मी एक मिडल क्लास फॅमिलीमधून येतो, त्यामुळे एक सामान्य घरातील मुलाची जी परिस्थिती असते, सामान्य जे मुलं असतात ज्यांना संघर्ष करावा लागतो, ज्यांना काही ना काही अचीव्ह करायचं आहे आयुष्यात, ज्यांची स्वप्न मोठी आहेत, तर मग ते ज्या सामान्य मुलांसोबत ज्या गोष्टी घडतात त्याही माझ्यासोबत घडल्या. म्हणजे शाळेत असताना फीला उशीर झाला त्यामुळे पनिशमेंट झाली असू द्या, किंवा कधी कधी पैसे नसायचे, तर त्यामुळे जो स्ट्रगल बघितलाय तो कुठेतरी आता कामी येतोय असं मला वाटतं. लिहिण्यामध्ये कामी येतोय, कारण मी जे लिहितो ते सामान्य मुलांच्या भावना मांडतो असं मला असं वाटतं. आणि जे की कमेंट बॉक्समध्ये मला तेच कमेंट येतं की व्हीएमपी मनातले लिहितो, त्यामुळे ती गोष्ट तिथून आलेली असं वाटतं मला. तू UPSC करायची असं का ठरवलं की आपल्याला UPSC आपलं करिअर बदलू शकते, किंवा MPSC, असे बरेच ऑप्शन होते तुझ्याकडे, मग UPSC का? त्याचे दोन उत्तर आहे. प्रामुख्याने माझ्या आई वडिलांची इच्छा होती की मी त्या पदावर जावं, आणि कुठून तरी मग त्यांचा जो शब्द लहानपणापासून माझ्या कानावर पडला तोच माझ्या मनावर बिंबवला गेला, आणि मला असं वाटलं की मला ते अचीव्ह करायचंय माझ्यासाठी आणि माझ्या आई वडिलांसाठी. आणि दुसरी गोष्ट, जर आपल्याला समाजासाठी चांगल्या पद्धतीने काहीतरी करायचं असेल तर माझ्याकडे मी एवढा श्रीमंत नाही की मी सोशल वर्क करून किंवा
एवढं माझ्याकडे रिसोर्सेस नाही की मी त्या पद्धतीने समाजासाठी काहीतरी करू शकतो. तर माझ्यासाठी 2 ऑप्शन होते. एक तर मी पॉलिटिक्समध्ये जावं, जे की खूप जास्त काळ लागेल त्या गोष्टीला, आणि दुसरी बरोबर. गोष्ट मी अभ्यास करून UPSCच्या माध्यमातून एखादी पद घ्यावं आणि त्या माध्यमातून समाजासाठी काही ना काहीतरी द्यावं. बरोबर. ठीक आहे, चांगला म्हणजे तू चांगला पर्याय निवडला आहे आणि तुला UPSCत यश मिळो. पुढचा प्रश्न माझा असा आहे की आता तू ज्या क्षेत्रात आहे सध्या तरी पोएट्री क्षेत्रात आहे तू, तर त्या क्षेत्राबद्दल तुझं काय मत आहे? आणि मग त्यात सगळ्याच गोष्टी आल्या, पैसा, करिअर, त्याबद्दल तू काय सांगशील? मी म्हणजे जी मी पोएट्री वगैरे करतो, जे मी लिहितो, तर मग त्या आधीपासनं समाजाची अशी मानसिकता झालेली होती की कविता लिहून घर चालत नाही. पण कुठेतरी असं वाटतं की हेही देखील एक करिअर आहे. कारण आपण बघतो की आधीपासनं महाराष्ट्राला एक वैभव भेटलेला आहे की कवी लोकांचा. आता मी ज्या भूमीतून येतो ती कवयित्री बहिणाबाई चौधरींची भूमी आहे. आज त्यांच्या नावाचं विद्यापीठ आहे. तर मग हे जरी लोक त्याला हलक्यात घेत असले, पण क्रांती घडवून आणण्याची ताकद या कवितांमध्ये असते. त्यामुळे मला असं वाटतं की ही खूप इमर्जिंग फील्ड आहे. कारण आपण सगळ्या गोष्टी क्रिएट करू शकतो, पण ही गोष्ट क्रिएट करणं ही प्रत्येकाला नाही जमत. आणि ज्या पद्धतीने आता सोशल मीडियाचा जो वापर आहे, जे कवी करतायत आजकाल, त्यामधून त्यांना भरपूर सारं यश मिळतंय. आणि आता कुठेतरी वाटतंय की म्हणजे ते जे क्षेत्र आहे पोएट्री, सो त्याला चांगलं मॉनिटायझेशन प्लॅटफॉर्म सोशल मीडियामधून म्हणा, त्यांना शोज मिळत आहेत चांगले चांगले, त्यांना ब्रँड एन्डोर्समेंट मिळत आहे. बरोबर. सो याबद्दल काय सांगशील? याकडे तुझा कल आहे का करिअर म्हणून? म्हणजे करिअर म्हणून ऑब्व्हियसली कल आहेच. कारण कसं असतं की आपल्याला वाटतं की याच्या थ्रू काहीच अर्निंग होऊ शकत नाही. बरोबर. सोशल मीडियावर आता तुझ्या ज्या रील्स बघत असतील बरेचसे मुलं, म्हणजे जेवढे पण बघतील ते विचार करत असतील की यार हा फक्त रील्स बनवतो आणि याच्यातून होणार काय नेमकं, की याने आजपर्यंत ना कुठली ऍड केली, म्हणजे याच्यातून पैसा नेमका येतोय कुठून ते कळत नाही ऑडियन्सला. तर याच्या मागचं म्हणजे मी जी रील बनवतो ना, त्याच्या थ्रू मला लोक जोडली गेली आहेत. बरोबर. आता ते माझ्यासाठी कुठे ना कुठे एक रिसोर्स तयार झालेला आहे. माझ्याकडे ते एक रिसोर्स आहे. त्या रिसोर्सचा उपयोग जर मी चांगल्या पद्धतीने केला, जे की मी आता करतोय, तर त्या माध्यमातून आपण बरीचशी अर्निंग करू शकतो असं मला वाटतं. ज्या माध्यमातून आपण शो तयार करू शकतो, पुस्तक लिहू शकतो. तर कंटेंट क्रिएट करणं हा एक पार्ट आहे, पण त्या कंटेंट क्रिएट केल्यानंतर जे आपल्याला रिसोर्सेस मिळाले आहे, जे लोक आपल्याशी जोडले गेले, त्या लोकांच्या सहाय्यतेने आपण स्वतःचं हित कसं साधू शकतो हे ज्याच्या त्याच्यावर डिपेंड करतं. आता माझे बरेचसे असे मित्र आहेत की ते लिहितात, ओके, पण ते सोशल मीडियावर यायला घाबरतात. आणि त्यांच्या मनात अशी भीती आहे की याच्यावर नाही चालणार बघ घर, ओके, मी लिहितो खूप छान, पण याला मॉनिटाईज कसं करायचं ते माहित नाही, आणि जॉब नाही सोडू शकत. तर त्यांना काय सांगशील तू की ह्या प्लॅटफॉर्मकडे तुम्ही कसं बघितलं पाहिजे, सोशल मीडियाचा वापर कसा केला पाहिजे? तर आता मी माझ्या अनुभवावरनं सांगतो. सुरुवातीला मलाही हेच वाटलं होतं की मी जे लिहितो ते लोकांना आवडेल की नाही आवडणार, आणि जरी आवडलं तरी मी पैसा कसा जनरेट करणार आहे त्याच्यामधून. तर ट्राय करणं माझ्या हातात होतं. सक्सेस किंवा त्याचं सक्सेस नाही होणं हे लोकांच्या हातात आहे, किंबहुना त्या परमेश्वराच्या हातात आहे. तर मग पहिलं पाऊल टाकायलाच पाहिजे प्रत्येकाने, कोणीही असो. जेव्हा आपण त्या विहिरीत किंवा त्या नदीमध्ये उडी मारतो ना, तेव्हा सहारा मिळतोच असं मला वाटतं. आणि अर्निंग सोर्स 100% जनरेट होतो. आपल्याला ऐकून घेणारी लोक खूप आहेत, आणि ते ऐकण्यासाठी आपल्याला पैसे देणारी लोक पण खूप आहेत. भरपूर. आता ज्या पद्धतीने महाराष्ट्रात मराठी जे कलाकार आहेत ते स्वतःचे इंडिव्हिज्युअल शो करतायत, कोणी थिएटर्स मधून करताय, बरेचसे असे कवी आहेत की ते स्वतःचा इंडिव्हिज्युअल शो रन करतायत सोशल मीडियाचा वापर करून. ओके, तो आता बघितले असतील. आणि त्यातलं आता जे स्पीच आहे, पब्लिक स्पीच, त्याच्यामध्ये सौरभ भोसलेचं मी आता मागच्या वर्षभरापासून बघतोय की ज्या पद्धतीने शो घेऊन चाललाय तो ॲज अ मराठी स्टँडअप म्हणू शकतो आपण, कॉमेडियनने. तर केवढा मोठा प्रतिसाद त्याला मिळतोय. सो लोकांनी अशी पण उदाहरणं बघितली पाहिजे की त्यातून करतोय तो आणि त्याच्यातून ऑडियन्स येते, हाऊसफुल होत आहेत शो. बरोबर. सो या पद्धतीने विचार केला पाहिजे. जर तुमच्या अंगात ते कलागुण असतील लिहायचे, सो बिंदास बाहेर काढा, त्याच्यावर व्हिडिओज बनवा, कविता सांगा लोकांना. त्याच्यातून तुमची ऑडियन्स तुम्हाला कळेल नेमकी काय बाबा, आपल्याला किती लोक आपलं ऐकतात, किती लोकांना आपल्याला लिहिलेलं आवडतंय. बरोबर. सो त्या माध्यमातून तुम्ही तुमचे पर्सनल शोज करू शकतात.
सो करिअर ऑप्शन म्हणून एक आहे. नक्कीच त्याला नक्कीच आपण असं म्हणू नाही शकत की याच्यातून पैसेच नाही येऊ शकत, बरोबर. कारण की सोशल मीडिया हा त्याच्यासाठी खूप उपयुक्त माध्यम आहे. हम्म, त्याचा योग्य वापर आपण केला पाहिजे. हम्म, आणि ज्या पद्धतीने आता तू त्या सोशल मीडियाचा वापर करतोय ना, हम्म, आणि त्यात तुला ग्रोथ पण मिळते. हम्म. आणि आता किती फॉलोअर्स झाले तुझे? माझे 4,70,000 झाले. मी 103 दिवसापासून रोज एक व्हिडिओ टाकतोय. 103 दिवसात 4 लाख फॉलोअर्स जर व्हीएमपी करू शकतो, तर तुम्ही सुद्धा तुम्ही करू शकता. तुम्हाला जे काही येतं, तुमच्या अंगात जे काही कलागुण असतील त्या पद्धतीने तुम्ही त्याला मॉनिटाईज करू शकतात. सोशल मीडियावर व्हिडिओज बनवू शकतात. आणि आता तर गव्हर्नमेंटने सुद्धा अनाऊन्स केलेलं या बजेटमध्ये, 2026च्या हा, हा. बजेटमध्ये, की कॉन्टेंट क्रिएटर लॅब्स आता बरोबर. येणार आहेत शाळांमध्ये आणि कॉलेजेसमध्ये. कॉलेजेसमध्ये. सो ज्यामध्ये 15,000 शाळा आहेत आणि 500 कॉलेजेस सध्या तरी. हम्म. सो तो पण आता गॅप मग गावांखेड्यांमध्ये ते पण आता मिटणार आहे, की ऑडियन्सला, म्हणजे लोकांना वाटतं, आई वडिलांना, की याच्यात काही करिअर नाही, नुसते बरोबर. व्हिडिओज बनवतात. सो तू काय सांगशील की सोशल मीडियामध्ये जे करिअर आता बनवतायत, ज्या पोरांनी करिअर बनवलेलं आहे आता, हम्म, हम्म, हम्म. सो ऑडियन्सला काय सांगशील की तू तुझ्या पोएट्रीच्या क्षेत्रात करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? माझं असं मत आहे की जेही क्षेत्र, म्हणजे ज्याला जेही स्किल येतं, जेही टॅलेंट येतं, त्याच्याकडे जीही एबिलिटी, ते त्याने लोकांपर्यंत मांडावी. कारण हे आता जे सोशल मीडिया आपण म्हणतो, तर ते तेव्हा सोशल आहे जेव्हा आपण ते प्रेझेंट करतो. बरोबर. जोपर्यंत आपण आपल्याला काय येतं हे दाखवणार नाही, तोपर्यंत जनता ते बघूच शकणार नाही. आणि जोपर्यंत आपल्या गोष्टी जनतेपर्यंत पोहोचणार नाही, तोपर्यंत आपण त्याचं अर्निंग सोर्समध्ये रूपांतर करू शकत नाही. सो मग मला तरी असं वाटतं, माझ्या अनुभवावरनं सांगतो, की जर तुमच्याकडे जेन्युइन टॅलेंट असेल, जेन्युइन स्किल असेल, तर महाराष्ट्राची सुजान जनता एवढी सुजान आहे की ते तुम्हाला डोक्यावर नक्कीच बसवतील. बरोबर. आणि तुला तो प्रतिसाद मिळतोय. मिळतोय. आता एक थोडासा मोठा आणि प्रश्न येतो, अर्निंग बद्दल आहे. आत्ता सध्या तू अर्निंग करतोय का या क्षेत्रातून? हा, म्हणजे मी अर्निंग करतो आहे आता. म्हणजे कशा पद्धतीने करतो ते सांगायचं. नंबर्स तू नाही सांगितले तरी चालेल, पण तू एवढी तरी अर्निंग करतोय का की तुला सॅटिस्फॅक्शन होतंय त्याच्यातून, की मी लॉंग टर्म साठी हा गेम बघतोय म्हणून? आता माझं वय वर्ष आहे, मी आता 11 मार्चला 23 वर्षाचा होणार आहे. तर त्यामुळे माझ्या वयाचे साधारणतः लोक जे जॉबमधून कमवता, मी तेवढं किंवा त्याच्यापेक्षा थोडं जास्त तरी ऍटलिस्ट कमवतोय. आणि आनंद या गोष्टीचा जास्त आहे की ती ज्या गोष्टी मला आवडतात त्या गोष्टी करून मी ते अर्न करतोय. त्यामुळे मला ती गोष्ट खूप महत्वाची आहे. सो व्हीएमपी आता मला सगळ्यात तुझ्या आवडता विषय आणि जे ऑडियन्स आहे, जे स्टुडंट्स आहेत, यंग कॉलेजचे पोरं, त्यांचा आवडता विषय, त्यांच्यासाठी काय 4 ओळींमध्ये सांगशील जे आत्ता कॉलेजला आहेत, त्यांच्यासाठी काय म्हणशील तू? तर मला असं जनरल उत्तर नको देऊ, 4 ओळीच्या भाषेत उत्तर पाहिजे मला, म्हणजे त्यांना पण ऐकायचंय. ओके ओके. तर बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला एखादी व्यक्ती आवडते, आपण मंदिरात जातो, कुठेही डोकं टेकतो त्या व्यक्तीसाठी, पण तरी ती व्यक्ती होत नाही. आपण देवाला विनवण्या करतो की ही थोडी तरी माझी व्हायला पाहिजे. आपल्याला एक स्वप्नासारखं, कुठलंही म्हणा, प्रत्येकाचं कुठलंही स्वप्न असो, तसंच. तर मग ते आपण स्वप्नासोबत पण रिलेट करू शकतो. ड्रीम कार म्हणा, ड्रीम हाऊस म्हणा, ड्रीम जॉब म्हणा, ड्रीम गर्ल म्हणा, ड्रीम गर्ल म्हणू शकतो. तर मग त्यावरच एक होतं की आपल्याला ती एकतर्फी प्रेम असतं त्या गोष्टीवर, जी काही असेल, मुलगी असू द्या किंवा कधी आपलं स्वप्न असू द्या, त्याबद्दलच होतं की. तर व्हीएमपी लिहितो की एकतर्फी प्रेम माझं, एकतर्फी भावना, तू आनंदी माझ्या विना, मला तुझ्या विना राहावना. आणि जिथे मस्तक टेकतो मी तिथे तुलाच मागतो, जिथे मस्तक टेकतो मी तिथे तुलाच मागतो, एक तुझ्या नकारामुळे मला कुठलाच देव पावना. क्या बात आहे. अजून 1-2 ऐकायला आवडेल मला. दुसऱ्या क्षेत्राबद्दल घेऊ शकतो तू, तुझ्या पद्धतीने, म्हणजे तुला जे आवडेल ते. माझ्या पद्धतीने जे तुझं आतापर्यंतचं फेवरेट, म्हणजे आतापर्यंत एकदम बेस्ट तुला वाटलं की मी हे बेस्ट लिहिलेलं आहे, असं काही ऐकव. बेस्ट म्हणजे असं मी ठरवत नाही की हे बेस्ट आहे ते, कारण एक कलाकाराला त्याची जी कविता असते ना, ती एका बाळासारखीच असते. तर मग सगळेच सारखे आहेत, मग ते कितीही व्ह्यूज जाऊ द्या. त्यातलंही असतं ना लाडकं बाळ असतं, तशा प्रकारे सांग मला. तसा एक शेतकऱ्यावर सांग, तो खूप जिव्हाळ्याचा विषय आपला. शेतकऱ्यावरच नाही तर ते कोणीही रिलेट करू शकतं, की ज्यांना त्यांचं कष्टकरी वर्ग, कष्टकरी वर्ग कोणीही रिलेट करू शकतं. तर व्हीएमपी लिहितो की आमच्या नशिबाची रेखही आमच्याशी परक्यासारखी वागते, कष्टाच्या फळासाठीही संघर्षाची किंमत मोजावी लागते.
आणि करावं लागतं सर्वांना इथे इच्छेचं बलिदान, करावं लागतं सर्वांना इथे इच्छेचं बलिदान, आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जिंदगी गहाण ठेवावी लागते. क्या बात आहे. खूप डीप शेवटचा शब्द बोललेला आहे तू. आता माझ्यासाठी तर मेजवानीच आहे आणि ह्यांच्यासाठी पण मेजवानी, की तुला आम्ही लाईव्ह बघतोय आणि काही दिवसातच काही महिन्यात तुम्ही याला शोमध्ये बघू शकाल. सो ही पण इच्छा त्याची पूर्ण व्हावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आता मला एक शेवटची अशी सांग की तुझ्या इंस्टाग्रामवर तिला सर्वात जास्त व्ह्यूज मिळालेले आहेत, हा की 10-15 मिलियन वॉट एव्हर जे काही गेले असतील, हा अशी कुठली कविता आहे? तर ती एकच होती, म्हणजे जिला सगळ्यात जास्त व्ह्यूज आहेत. हा, की एकतर्फी वाली का? नाही हा. नाही, एकतर्फी पेक्षा जास्त जिला व्ह्यूज आहेत, हा, की व्हीएमपी लिहितो की विदर्भ, मराठवाडा, कोकण, कानदेश, पश्चिम महाराष्ट्र ही फिरवीन तुला, मी राजा माझ्या आयुष्याचा, राणी बनून सजवीन तुला, आणि साजनी तुझा चेहरा जसा प्रतिपदेचा चंद्र, साजनी तुझा चेहरा जसा प्रतिपदेचा चंद्र, मग मी माझ्या मस्तकावरची चंद्रकोर बनून मिरवीन तुला. क्या बात आहे. हे मला तरी वाटतं की ही कविता या पॉडकास्टचा शेवट ठरवू शकते. एवढ्या ताकदीची होती ती. सो तुम्हाला कसं वाटला हा पॉडकास्ट आणि तुम्ही याच्यातून काय शिकलेत कॉमेंट करून नक्की सांगा. VMPसाठी तुमच्याकडे काही क्वेश्चन असतील तर ते कॉमेंट करून नक्की सांगा. आणि VMP तू काय सांगशील आजच्या पॉडकास्टबद्दल आणि ऑडियन्सला काय सांगशील शेवटचं? मी ऑडियन्सला एवढंच सांगेल की तुम्ही व्यक्त व्हा, जे तुम्हाला येतं ते बोला, ज्या तुमच्या मनातल्या गोष्टी आहेत त्या व्यक्त करा, बिनधास्त व्यक्त करा. विचार नका करू की लोक काय म्हणतील, कारण जोपर्यंत तुम्ही हा विचार करा की लोक काय म्हणतील, तोपर्यंत तुम्हाला जे म्हणायचंय ते तुम्ही म्हणू शकणार नाही. त्यामुळे म्हणा, बोला आणि व्यक्त व्हा. तुम्ही त्याच्या DM मध्ये पण व्यक्त होऊ शकतात. तुम्हाला खूप मार्गदर्शन करू शकतो VMP. सो शेवटचं पॉडकास्टबद्दल काय म्हणशील तू? पॉडकास्ट खूप सुंदर झालेला आहे. प्रवीण दादा खूप सपोर्टिव्ह आहे. खरं तर ते बोलले की म्हणजे खूप रिस्पेक्टफुल वाटलं मला इथे, खूप छान वाटलं, कम्फर्टेबल फील झालं मला. खूप सुंदर वातावरण होतं, खूप सुंदर सेटअप होता दादांचा, आणि असं वाटलंच नाही की मी एखाद्या पॉडकास्टर सोबत बोलतोय. मला असं आताही असं वाटतं की माझ्या मोठ्या भावासोबतच बोलतोय. त्यामुळे खूप भारी अनुभव होता, आणि माझा हा कदाचित दुसराच पॉडकास्ट असेल, आणि एवढं कम्फर्टेबली मला जर इथं बोलायला मिळतंय, त्यामुळे मी खूप आनंदी आहे. येस. आणि तुम्हाला सांगून देतो आम्ही एकाच जिल्ह्यातील आहेत. फक्त तालुका फक्त वेगवेगळा आहे. 50 किलोमीटरचा अंतर असेल. हा, सो थँक्यू VMP पॉडकास्टला आल्याबद्दल. धन्यवाद धन्यवाद. तुझ्या पूर्ण इच्छा पूर्ण होत. हा. तू पण जे काही तू ड्रीम आता विचार केला असेल. ठीक आहे, भेटूया पुढच्या पार्ट 2 मध्ये. जर ऑडियन्सला वाटत असेल तर तोपर्यंत कमेंटमध्ये सांगा आणि शेअर करा हा व्हिडिओ. तुम्हाला जर आवडला असेल तर कोणाला शेअर करायचं तुम्हाला चांगलंच माहिती आहे. आणि तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच महत्त्वाच्या कॉन्टेंटसाठी, पॉडकास्टसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.